नमस्कार. रॉयल कारभारी या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग 12 भाग 11 यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. विशाल संध्यावरती चिडला आणि तिला म्हणाला, 1 महिनाभर मी तुझ्या जवळ येणार नाही, आणि बेडरूमच्या बाहेर निघून गेला. संध्याला आता टेन्शन आलं. खरंच हे महिनाभर जवळ येणार नाहीत का काय? आणि संध्या म्हणाली, कशाला यांना चिडवायला जायचं. संध्या, तुझ्या नवऱ्याचा स्वभाव ओळख बाई. उगीचच विषाची परीक्षा घेत जाऊ नकोस. संध्या मनातच म्हणाली, पण एवढं काय झालं चिडण्यासारखं? मी तर चेष्टा करत होते ना. जाऊ दे, चिडू दे. मलाच एकटीला गरज नाही, त्यांना पण आहे की माझी गरज. बघू किती वेळ दूर राहतात माझ्यापासून. संध्याने बॅग भरली आणि वहिनींना रात्रीच्या स्वयंपाकाला मदत करायला गेली. वहिनी तिला म्हणाल्या, काय ग संध्या, झालं का तुझं आवरून? संध्या म्हणाली, हो वहिनी, झालं. अगं, हा चहा देतेस का सगळ्यांना? संध्या म्हणाली, हो देते ना वहिनी. संध्याने सगळ्यांना चहा दिला, पण विशाल काही तिला तिथे दिसलंच नाही. संध्या वहिनींना म्हणाली, वहिनी, तुम्हाला हे दिसले होते का मगाशी? वहिनी म्हणाल्या, हो ग, अगं मगाशी विशाल भाऊजी बाहेर गेलेत कुठेतरी, पण जाताना काय सांगून गेले नाहीत ते. मला वाटलं तुला सांगितलं असेल त्यांनी. संध्या म्हणाली, नाही हो वहिनी, मला पण नाही सांगितलं काय त्यांनी कुठे गेलेत ते. संध्या आप्पांच्या हातातला चहाचा रिकामा कप घ्यायला गेली. आप्पा संध्याला म्हणाले, विशाल कुठे आहे ग, दिसला नाही मगाचपासून. संध्या म्हणाली, मला पण नाही माहीत, आता ते जाताना काही सांगून गेले नाहीत. विशालचा भाऊ म्हणाला, आप्पा मी लावतो फोन त्याला, विचारतो कुठे आहे. आप्पा म्हणाले, बरं लाव. विशालला त्यांनी फोन लावला. विशालचा भाऊ विशालला म्हणाला, विशाल कुठे आहेस रे? विशाल म्हणाला, अरे दादा मित्राच्या मळ्यावरती आलो होतो, येतो घरी अर्ध्या तासात. विशालचा भाऊ त्याला म्हणाला, अरे मग सांगून जायचं ना घरी. विशाल म्हणाला, अरे विसरलो, येतो लगेच, ठेवतो. आणि विशालने फोन ठेवला. संध्या तो कुठे गेलाय हे ऐकण्यासाठी आप्पांच्या इथेच थांबली होती. विशालचा भाऊ म्हणाला, जास्त लांब नाही गेला, त्याच्या मित्राच्या माळ्यावरती गेला आहे, येईलच तो अर्ध्या तासामध्ये. आप्पा म्हणाले, बरं ठीक आहे. संध्याने ऐकलं तसं तिला बरं वाटलं आणि मनातच म्हणाली, किती राग आहे यांना, घरातल्यांना तरी सांगून जायचं ना. वहिनी होत्या बाहेर, वहिनींना सांगायचं. आता येऊ देत त्यांना, मग बोलते त्यांच्यासोबत. आणि संध्या वहिनींना मदत करायला आतमध्ये गेली. अर्ध्या तासाने विशाल पण घरी आला आणि बेडरूममध्ये जाताना वहिनींना आवाज दिला, वहिनी मी आलोय बरं का घरी. हा इशारा संध्यासाठीच होता. हे वहिनींना पण कळलं आणि संध्याने मागे वळून पाहिलं आणि त्याच्याकडे बघून एक स्माईल दिली. पण हा आगाऊ अजिबात म्हणजे अजिबात तिच्याकडे बघून हसलाच नाही आणि पाहिलं पण नाही तिच्याकडे. विशालने हातपाय धुतले आणि बाहेर आला. वहिनी संध्याला म्हणाल्या, संध्या जा भाऊजींना चहा दे. संध्या वाटच बघत होती, कधी त्याच्यासोबत बोलायला मिळतंय. संध्या विशाल जवळ आली आणि त्याला म्हणाली, अहो चहा घ्या ना. संध्याने परत त्याला दोनदा आवाज दिला, पण तरी विशालने तिच्याकडे पाहिलं पण नाही. पुरीसारखा फुगला होता टम्म तिच्यावरती. संध्याने त्यातला चहाचा एक घोट पिला आणि त्याला म्हणाली, चहा प्या. संध्याने हातातला कप खाली टेबलावरती ठेवला आणि आतमध्ये निघून गेली. आणि आत जाऊन हळूच किचनमधनं तिने पाहिलं तर विशालने तो कप उचलला आणि त्याच्या तोंडाला लावला. आणि संध्या जाम खुश झाली. तिला पण माहित होतं, हा वरवरचा नखरा आहे यांचा, जास्त वेळ रुसून राहू शकत नाही. मला पण पाहायचं आहे किती वेळ रुसणार आहेत माझ्यावर. दोघींनी पण आतमध्ये स्वयंपाक तयार केला.
आणि बाहेर जेवणाला सगळ्यांना बोलवलं. विशाल बेडरूम मध्ये बसला होता. त्याला उद्या ड्युटीला जायचं होतं म्हणून त्याच्या युनिफॉर्मला इस्त्री मारत होता. संध्या आतमध्ये बेडरूम मध्ये गेली आणि त्याला म्हणाली, अहो तुम्ही कशाला इस्त्री करताय? मला सांगायचं ना, मी दिली असती ना करून. विशाल त्याची वर्दी तिच्या समोर झटकत म्हणाला, काही गरज नाही, माझ्या वर्दीला कुणी हात लावलेला मला आवडत नाही. मग माझी बायको असली तरी मला नाही आवडत, समजलं? आणि हो, तुझी मला काहीच मदत नकोय. संध्या म्हणाली, बरं बाई, ठीक आहे, माझी नकोय ना मदत. मग आता जेवायला चला, तुम्हाला जेवणासाठी बोलवायला आली मी. आणि संध्या मस्तपैकी गाणं गुणगुणत तिचा पदर हातात घेत हलवत बाहेर गेली. विशाल मनातच म्हणाला, हिला कसं काही फरक पडत नाही, मी असं वागतो हिच्यासोबत तर हिला पण हेच पाहिजे वाटतं. विशाल, बायको आजच आहे बरं का तुझ्यासोबत, जास्त नखरे करू नकोस. ती काय तुला मनवायला येणार नाही असं दिसतंय तिच्या चेहऱ्यावरना. जास्त नखरे दाखवलेस तर 2 दिवस उपाशी राहावं लागेल. आणि आजचा दिवस वाया गेलाच समज. विशालने त्याच्या युनिफॉर्मला इस्त्री केली आणि बाहेर आला तर संध्या किचन मध्ये होती आणि बाकी सगळे हॉलमध्ये होते. सगळ्यांनी जेवणाला सुरुवात केली होती. वहिनींनी विशालला वाढलं. विशाल ताट पुढे घेऊन तसंच बसला होता. विशालचा भाऊ त्याला म्हणाला, अरे खा की, कर की सुरुवात, काय झालं, का थांबलायस? विशाल वहिनींना म्हणाला, वहिनी, संध्या कुठे आहे? ती का नाही आली जेवायला? वहिनी म्हणाल्या, अहो येते ती, आतमध्ये आहे. विशाल वहिनींना म्हणाला, आतमध्ये काय करते? असं मोठ्याने तिला आवाज जाईल असं बोलला आणि संध्याला आतपर्यंत आवाज गेला. संध्या मनातच म्हणाली, माझ्या नवऱ्याचं किती प्रेम आहे ना माझ्यावर, मी जेवायला बसल्याशिवाय त्यांच्या घशाखाली घासत जात नाही. वहिनी म्हणाले, अहो येते ती, पापड भाजते आपल्या सगळ्यांसाठी. तेवढ्यात संध्या पापड घेऊन बाहेर आली आणि तिने सगळ्यांना पापड वाढले. अजून 2 भाजायचे राहिले होते, पण ह्या माणसाचा आरडाओरडा ऐकून ती लगेच बाहेर आली आणि विशाल तिच्याकडे पाहतच नव्हता. संध्याने विशालच्या ताटामध्ये पापड टाकला तेव्हा कुठे दोघांची पण नजरानजर झाली आणि विशालने तिला डोळ्यांनीच हळूच खुणावलं, जेवायला बस. संध्यानी त्याला डोळ्यांनी शांत केला, म्हणाली, बसते. सगळे जेवले. संध्या किचन मध्ये एकटीच होती. विशाल बाहेर शतपावली करायला गेला होता. आई आणि आप्पा बाहेर बाकड्यावरती बसले होते. विशाल तिकडनं आला. आप्पा त्याला म्हणाले, उद्या संध्याचे बाबा तिला घ्यायला येणार आहेत. 4 दिवस राहून येईल ती माहेरी. विशाल त्यांना म्हणाला, हो आप्पा, मला माहित आहे आणि मला सांगितलंय तिने. आणि विशाल आतमध्ये आला तर संध्या अजून पण किचन मध्येच होती, काहीतरी काम करत होती. विशाल म्हणाला, किती सुगरण आहे ना माझी बायको. आता विशाल आतमध्ये जाणार इतक्यात त्यांनी घेतलेली भीष्म प्रतिज्ञा त्याला आठवली आणि त्याची पावले तिथंच थांबली आणि मनातच म्हणाला, विशाल, मूर्ख आहेस तू. विशालने बाहेरच थांबून थोडासा घसा साफ केला आणि तो आवाज संध्याला ऐकायला आला. संध्याला हा इशारा होता त्याच्या बेडरूम मध्ये येण्याचा. आणि संध्याला तो लगेच समजले, पण तिने समजून न समजल्यासारखं केलं. विशाल बेडवरती पुस्तक वाचत बसला होता. त्यातही आत्ता येईल मग येईल अशी वाट बघत बसला होता तिची. पण संध्या मुद्दामून बेडरूम मध्ये लवकर गेलीच नाही. अर्ध्या तासाने सगळे झोपले आणि संध्या आतमध्ये बेडरूम मध्ये गेली
तर तिचे प्राणनाथ अजून झोपलेच नव्हते. पुस्तक वाचत बसला होता. संध्याने दार ओढून घेतलं आणि उगाच तिच्या बाजूची चादर नीट केली तिने. विशाल तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहत होता. ही मला मनवतीये का, मला शरण येतेय का? पण अजिबात नाही. संध्या पण आता एकदम स्मार्ट होती. अजिबात सारखी नवऱ्याच्या मागे पुढे करणारी नव्हती. थोडंसं तिने पण ठरवलं, आपण सुद्धा लांबच राहायचं. तो पुस्तक वाचत होता म्हणून थोडा वेळ त्याच्या शेजारी बसून राहिली. विशालचं पुस्तक वाचण्यामध्ये काहीच लक्ष नव्हतं. सगळं लक्ष तिच्याकडे होतं. संध्या विशालला म्हणाली, तुम्ही माझ्याशी महिनाभर बोलणार पण नाही आहात का? विशाल तिला म्हणाला. असं कोण म्हणलंय? संध्या म्हणाली, सकाळपासून बघतीये ना मी, अजिबात बोलत नाही आहात माझ्यासोबत. नुसते टाळत आहात मला. आणि तुमची पण अशीच इच्छा असेल ना तर ठीक आहे, होऊ देत तुमच्या मनासारखं. तुमच्या शब्दाबाहेर मी नाही. उगाच नंतर मला म्हणायला नको, असं म्हणाली आणि अंगावर घेऊन गुपचूप झोपली. विशालने त्याच्या कपाळावरच हात मारून घेतला आणि मनात म्हणाला, अरे बापरे विशाल, स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतलीस तू. आजची रात्रच बायको भेटली आहे, त्याचा आनंद घ्यायचा, तिला मिठीत घेऊन झोपायचं, तर कसली दुर्बुद्धी सुचलीये तुला काय माहिती. विशाल मनातल्या मनातच स्वतःला शिव्या घालत होता. संध्या पण खूप शहाणी होती. तिला माहित होतं तिचा हाबी नक्की तिला त्याच्या मिठीत घेऊन झोपणार. तो तिच्याशिवाय लांब राहू शकत नाही. आणि विशालने लाईट घालवली. संध्या त्याच्याकडे पाठ करून झोपली होती आणि विशाल तिच्याकडे पाहून झोपला होता. तिला पाहून त्याला त्या दोघांची पहिली रात्र बेडरूम मधली आठवली. विशाल मनातच म्हणाला, मला माझ्या प्रेमापुढे माझा इगो महत्वाचा नाही. बस झालं आता. खूप घेतली तिची परीक्षा आणि त्यात मी पण भरडलो गेलो. दिवसभर तिच्यासोबत बोललो पण नाही नीट. आता मी जास्त वेळ तिच्यापासून लांब राहू शकत नाही. संध्याला पण कुठे झोप येत होती त्याच्या मिठीची. तिला सवय झाली होती. विशाल थोडासा पुढे सरकला आणि संध्याच्या पायावरती त्याने पाय ठेवला. संध्या म्हणाली, झालं, यांची भीष्म प्रतिज्ञा मोडली वाटतं. एक दिवस सुद्धा माझ्याशिवाय लांब राहू शकत नाहीत. आणि चालले होते महिनाभर लांब राहायला. विशाल ती काही रिस्पॉन्स देत नाही म्हणजे नक्कीच संध्या झोपली आहे. विशाल म्हणाला, बरं झालं झोपली आहे, म्हणजे तिला झोपेत काहीच कळणार नाही मी काय केलंय ते. मग विशालची थोडीशी अजून हिंमत वाढली. आणि तो अजून तिच्या जवळ आला. तिला मिठीत घेतला आणि मागूनच तिच्या मानेवरती पाठीवरती भरपूर किस करायला लागला. संध्या डोळे मिटून गप्प बसली होती. काहीच बोलत नव्हती. त्याचा रोमॅन्स, त्याचं प्रेम सगळं फील करत होती अगदी मनापासून. मग विशालने तिला स्वतःकडे वळवलं तर संध्या गाढ झोपली होती. विशाल म्हणाला, एवढं सगळं करतोय, हे अजून जागी कशी होत नाही? एवढी कशी काय लगेच गार झोप लागली हिला? विशालने तिच्या चेहऱ्यावरती आलेले केस मागे घेतले आणि तिच्या चेहऱ्यावर भरपूर किस केले. तिच्या पदराची पिन त्याने काढली आणि त्याने त्याचा मोर्चा तिच्या मानेकडे वळवला. मानेवरती भरपूर किस केले. संध्या अगदी सावधान होऊन झोपली होती. परत विशालने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. संध्या हालत पण नव्हती आणि तिला जाग पण येत नव्हती. विशाल मनातच म्हणाला, काय बाई आहे, हिला जाग कशी येत नाही एवढं मी करतोय तर. खरंच एवढी गार झोपली का काय लगेच? विशालने तिच्या छातीवरचा पदर बाजूला केला आणि संध्याच्या काळजात एकदम धस्स झालं.
विशालने तिच्या छातीवरती भरपूर किस केले आणि तिला तंतोतंत चिकटला. त्याच्या अंगात आता प्रणयाची भरपूर आग लागली होती आणि ती आग फक्त संध्या शांत करू शकणार होती. विशाल तिच्या पायावरती पाय घासायला लागला आणि तिला मिठीत घेऊन भरपूर किस करायला लागला. त्याने तिची साडी मांडीपर्यंत वरती घेतली आणि नुसता घायाळ झालेल्या वाघासारखा तिच्यावर झडप घालत होता. संध्याला आता खूप कसं तरी व्हायला लागलं, पण ती अजिबात हलत नव्हती. तो तिचा ब्लाऊज काढायला जाणार इतक्यात विशालने स्वतःला थांबवलं आणि स्वतःलाच म्हणाला, शांत हो, यामध्ये तिची परवानगी नाही आणि मी तिच्या परवानगीशिवाय तिला काही करणार नाही. विशालचं शरीर मन त्याला म्हणत होतं, मला पाहिजे, काहीतरी कर, तिला उठव. पण विशालने स्वतःला थांबवलं आणि तिच्यापासून पटकन लांब गेला आणि तिच्याकडे पाठ करून झोपला. त्याला आता काय करू आणि ही आग कशी शांत करू हे त्यालाच कळत नव्हतं. विशालच्या डोळ्यातनं अश्रू आले आणि त्याच्या हुंदक्यांचा आवाज संध्यापर्यंत गेला. संध्याच्या काळजामध्ये एकदम धस्स झालं. संध्याने मागूनच त्याला मिठी मारली आणि त्याला स्वतःकडे वळवलं. त्याला सरळ झोपवलं आणि ती त्याच्यावरती आली. त्याला भरपूर किस केले. त्याच्या डोळ्यातले अश्रू तिने पिले. संध्या सरळ झोपली. विशालने पटकन तिला मिठीत घेतलं आणि तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. संध्याच्या शरीरात पण आता आग पसरली होती. संध्याने तिचा एक पाय वरती घेतला आणि तिच्या आदा पाहून विशाल अगदी मदहोश झाला होता. संध्याने तिचे दोन्ही हात उंचवले आणि तिला मिठी मारून झोपण्याचा इशारा केला. विशाल पण लगेच तिच्या मिठीमध्ये गेला. तिच्या गालावरती त्याने भरपूर किस केले आणि तिला म्हणाला, संध्या, आय लव्ह यू. तुझ्यापासून एक महिना काय, एक क्षण सुद्धा हा तुझा विशाल लांब राहू शकत नाही. माझ्या शरीरात लागलेली आग लवकर विझव. आणि विशालने संध्यावरती त्याच्या प्रणयाचा तुफान पाऊस पाडला आणि तृप्त होऊन दोघे पण एकमेकांच्या मिठीत झोपले. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.